विकल्प मात्र केला निरहंकार द्वारपाळ द्वारे. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. विश्वामित्र उवाच तस्य व्यासतनुजस्य मलमूत्रापमार्जन यथोपयुक्तम तद्राम तावदेवोपयुज्यते. श्री व्यासाचा विरक्त पुत्र सांगितले शुकाचे चरित्र. जनके त्याचा विकल्प मात्र केला निरहंकार द्वारपाळ द्वारे. प्रस्तुत या ठिकाणी आपण श्री भागवत रामायण ग्रंथाची सेवा करत आहोत. गेले काही दिवसापासून आपण श्री भागवत रामायण या ग्रंथाच्या चिंतनाला प्रारंभ केलेला आहे. सद्बुद्धी चांगली गोष्ट आहे. सद्ग्रंथ श्रवण करणं, सद्ग्रंथ वाचन करणं, ऐकावं वाटणं हे काहीतरी आपल्या भाग्याचं असणारं लक्षण आहे. म्हणून साधू श्रेष्ठ असे असणारे नाथराय त्यांच्या मुखामधून आलेलं असं हे श्री भावार्थ रामायण रूपी गोड फळ त्यांनी तुम्हाला आम्हाला बालकांना दिलेलं आहे. त्याचं चिंतन आपण करत आहोत. आज जो चिंतना करता 11वा अध्याय आपण या ठिकाणी प्रस्तुत झालेला आहे, प्राप्त झालेला आहे. या अध्यायाचं वैशिष्ट्य म्हणजे या अध्यायाला आपण सर्व रामभक्त योग वाशिष्ठ असं म्हणतो. या अध्यायाला योग वाशिष्ठ असं म्हणतो. योग वाशिष्ठाचं चिंतन किंवा योग वाशिष्ठ असं आपण म्हणतो. याला योग वाशिष्ठ म्हणण्याचं कारण म्हणजे भगवान श्री प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ महर्षींनी जो उपदेश केलेला आहे तो उपदेश या अध्यायाच्या माध्यमातून आपल्याला असणारा पाहायला भेटतो. तर मूळ प्रश्न थोडासा असा आहे, जे योग वाशिष्ठ आपण म्हणतो या अध्यायाला एवढ्या अध्यायापुरतं ते योग वाशिष्ठ मर्यादित आहे का? कारण की योग वाशिष्ठ हे म्हणजे केवळ नाथरायांचा एक अध्याय म्हणजे योग वाशिष्ठ नव्हे. एक वेगळा योग वाशिष्ठ नावाचा ग्रंथ आहे, कुणाला माहित असेल नसेल. संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा यांनी योग वाशिष्ठावर टीका केलेली आहे. जसं आपण ज्ञानेश्वरी आपलं गीतेवर टीका आहे की नाही, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीतेवरची टीका असणारी म्हणजे ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी. तसं योग वाशिष्ठ ग्रंथावर विश्वमाऊली ज्ञानोबा यांनी एक टीका केलेली आहे. त्याला ज्ञानोबा यांचा योग वाशिष्ठ असं म्हणतात. आणि त्या ग्रंथामध्ये मला वाटतं 800 ओव्याचा तो ग्रंथ आहे. माझ्याजवळ उपलब्ध आहे, माझ्याकडे आहे तो ग्रंथ ज्ञानोबा यांचा योग वाशिष्ठ. त्यामध्ये ज्ञानोबा यांनी 800 ओव्यामध्ये योग वाशिष्ठाचं सार सांगितलेलं आहे. मग योग वाशिष्ठ म्हणजे नेमकं काय, तर एक थोडक्यात मुळामध्ये याचं चिंतन आपल्याला पाहायचं असेल तर चरित्र आपण पाठीमागून तर ऐकून आलो. भगवान प्रभू रामचंद्रांना वैराग्य झालं, तीर्थयात्रा करून आले, वैराग्य झालं, विश्वामित्र नेण्याकरता आले आणि त्यांच्या पुढे असणार वैराग्यानं या देहाची निंदा केली. बालपणाची, गर्भस्थपणाची, तारुण्यपणाची, वृद्धापणाची, म्हातारपणाची, जे पुन्हा आजारीपणा, रोग वगैरे इत्यादी अनेक दृष्टीनं दुःख दोषानुदर्शनम, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम गीतेमधील या वाक्याप्रमाणे त्या ठिकाणी असणारा भगवान श्री प्रभू रामचंद्रांनी हा देह कसा नाशिवंत आहे किंवा हा देह असणारा त्या ठिकाणी कसा त्रासदायक आहे, कसा दुःख देणार आहे, दुःखाचं कोठार कसं आहे, हे सगळं असणारं सांगितल्याच्या नंतर श्री शुकाचार्यांचं चरित्र त्या ठिकाणी आपण पाहून आलो. आणि मग आता ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्रांना ज्ञान ऐकण्याची इच्छा झाली, मग ते ज्ञान कसं काय, कोणी द्यायला पाहिजे, कसं द्यायला पाहिजे आणि ते ज्ञान देण्याविषयीची प्रार्थना विश्वामित्र वशिष्ठाकडे करतात. असं या अध्यायापर्यंतचा सार आहे. पण हे जे विश्वामित्र हे जे असणारे योग वाशिष्ठ ग्रंथ आहे हा असणार भगवान प्रभू रामचंद्रांना वशिष्ठांनी केलेला उपदेश आहे. तसं पाहिलं तर या ग्रंथाला मुळामध्ये योग वाशिष्ठ जरी म्हणत असले तरी 4 नावं आपल्याला या ग्रंथाचे पाहायला भेटतात. या योग वाशिष्ठाला उत्तर रामायण असं म्हणतात, एक नाव. दुसरं नाव आर्ष रामायण, तिसरं नाव वशिष्ठ महारामायण, चौथं नाव मोक्षोपाय संहिता. अशी 4 नावं आपल्याला पाहायला भेटतात. अजूनही असतील पण माझ्या चिंतनामध्ये 4 नावं पाहायला भेटतात. तर मुळामध्ये हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ किती याची श्लोक संख्या आहे याचं वर्णन नाथांनी याच अध्यायाच्या शेवटी ओवी क्रमांक 309 वशिष्ठ ग्रंथ शतसहस्त्री त्यातील श्लोक 77 नाथांची ओवी 309व्या क्रमांकाची या अध्यायामध्ये. नाथ म्हणतात वशिष्ठांनी जे ज्ञान भगवान प्रभू रामचंद्रांना सांगितलं ते ज्ञान सांगत असताना
त्या ज्ञानाची किती श्लोक झाले तर शतसहस्री, 100,000. 100,000 म्हणजे 1,00,000. 1,00,000 श्लोकाचा योग वाशिष्ठ हा ग्रंथ मुळामध्ये आहे. नाथांची ही ओवी प्रमाणे आपल्याला. तर त्यामध्ये नाथराय म्हणतात, बोलतोय थोडसा, त्यामध्ये असणाऱ्या नाथांनी 100,000 श्लोक म्हणजे 1,00,000, 1,00,000 असणाऱ्या श्लोकामधील सार नाथरायांनी त्यातील श्लोक 77, 309 क्रमांक होईल, त्यातील 77 श्लोकाची टीका ज्ञानोबा यांनी नाथरायांनी आपल्याला सांगितलेली आहे या अध्यायाच्या माध्यमातून. नाथांनी ते स्पष्ट केलेले अध्यायाचे शेवटी. मग मुळामध्ये ग्रंथ आहे 1,00,000 श्लोकांचा. सध्या असणारा आपल्याला उपलब्ध आहे तो ग्रंथ योग वाशिष्ठ असं म्हणतात. त्याच्यामध्ये 32,000 श्लोक आहेत. दुसरा मुद्दा, नाथरायांनी असणाऱ्या त्या ठिकाणी 77 श्लोकात टीका सांगितलेली आहे. हा ग्रंथ मोठा असल्यामुळे पुढे या ग्रंथाच्या 2 आवृत्त्या निघाल्या. त्याला लघुयोग वाशिष्ठ असं म्हणतात. पहिली आवृत्ती लघुयोग वाशिष्ठ. हा या ग्रंथामध्ये 6,000 श्लोक येतो. हा ग्रंथ काश्मीर मधील गौड अभिनंद नावाच्या असणाऱ्या पंडितानं रचला. रचल्याच्या नंतर या ग्रंथामधील निर्वाण प्रकरण आहे आणि त्या निर्वाण प्रकरणाचं पूर्वार्ध त्यानं लिहिलं. बाकी ग्रंथ अपूर्ण राहिला. पहिला लघुयोग वाशिष्ठ आणि त्याच्यावर पुन्हा दुसरा एक जणांनी तो ग्रंथ केला, त्याला योग वाशिष्ठ सार म्हणतात. तो कोणाचाही उपलब्ध आहे माहित नाही आणि उपलब्धही नाहीये, ज्याला 225 श्लोक त्या श्लोकाचे आहेत. आणि तिसरं जे आहे ते ज्ञानोबा यांचं योग वाशिष्ठ आहे. असं हे योग वाशिष्ठ ग्रंथाविषयी आपल्याला चिंतन पाहता येते. पण त्याही मध्ये हा जो योग वाशिष्ठ ग्रंथ मुळामध्ये आहे, या ग्रंथामध्ये 6 प्रकरण आहेत. फार चिंतनाचा विषय ग्रंथ आहे. ज्याला आवड असेल ना त्याने मुळामध्ये योग वाशिष्ठ ग्रंथ आणा. गीता प्रेसनं सुंदर प्रकारे त्याची छपाई वगैरे केलेली आहे. गीता प्रेसनं छापलेला आहे हा ग्रंथ. फार सुंदर श्लोक निरूपण फार सुंदर योग वाशिष्ठामध्ये आहे. या ग्रंथामध्ये 6 प्रकरण आहेत. जसं आपण ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय म्हणतो, जसं भागवताचे 12 स्कंद म्हणतो, तसं या ग्रंथामध्ये 6 प्रकरण आहेत. या अध्यायामध्ये याला त्याच्यामध्ये प्रकरण असं म्हणतात. पहिलं प्रकरण आहे वैराग्य प्रकरण. या वैराग्य प्रकरणात भगवान प्रभू रामचंद्रांना वैराग्य का झालं, कसं झालं याचं थोडक्यात विश्लेषण आणि अन्य काही कथा येतं. पुन्हा मुमुक्षु व्यवहार प्रकरण हे 2ऱ्या नंबरचं प्रकरण आहे. मुमुक्षुचा व्यवहार, मुमुक्षुनं कसं वागलं पाहिजे काय थोडे या संदर्भात जे प्रकरणात सांगितलेलं आहे मुमुक्षु विषयी, ते मुमुक्षु व्यवहार नावाचं प्रकरण 2रं आहे. 3रं प्रकरण जे आहे त्याला उत्पत्ती प्रकरण म्हणतात. 4थं प्रकरण स्थिती प्रकरण आहे. 5वं प्रकरण उपशम प्रकरण आहे आणि 6वं प्रकरण आहे त्याला निर्वाण प्रकरण म्हणतात. आणि या प्रकरणाचे 2 भाग केलेले आहेत. एक आहे पूर्वार्ध आणि एक आहे उत्तरार्ध. असा हा संपूर्ण योग वाशिष्ठ नावाचा ग्रंथ आहे. आणि या एवढ्या अध्यायाचं 1,00,000 श्लोकाचं म्हणा, 32,000 श्लोकाचं म्हणा, सार असणार नाथरायांनी तुमच्या आमच्या करता असणाऱ्या या ठिकाणी या अध्यायाच्या माध्यमातून म्हणजे काय 250-300 ओव्यामध्ये आपल्याला हे सार सांगितलेलं आहे. आणि संतांचं ते वैशिष्ट्यच बरं का. संतांना पाल्हाळ किती लावला, संतांना त्याच्या वाचून घेणं देणं नाही. संत म्हणतात महत्वाचं काय, यत् सारभूतम तदुपासितव्यम. जे सारभूत आहे त्याचं चिंतन करावं. जे सार आहे ते असणार आपण घेतलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे. म्हणून संतांचं सांगणं हे सार स्वरूपाचं आहे. संतांनी असणारं बहुत करून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सार स्वरूपात सांगितलेल्या आहेत. जास्त पाल्हाळ लावला नाही. त्यापैकी असणारा हा योग वाशिष्ठाचा सारनाथ आपल्याला या अध्यायाच्या माध्यमातून सांगतायत. या अध्यायामध्ये सुरुवात करत असताना असं वर्णन केलं, पाठीमागचं अनुसंधान नाथराय आपल्याला देतात. श्री व्यासाचा विरक्त पुत्र, श्री व्यासांचा असणारा जो पुत्र आहे तो कसाही विरक्त आहे. इथं श्री व्यास असा शब्द आलेला आहे. व्यासांना भगवान असं म्हटलेलं आहे, नारायण असं म्हटलेलं आहे. व्यासो नारायण किंवा व्यासांना भगवान सुद्धा म्हटलेले. कारण श्री हा शब्द कुणाला लावावा याच्याविषयी काही चिंतनाचे श्लोक आहे. कोणाकोणाला लावावा, महात्म्याला लावावा, सिद्धांना लावावा, सिद्ध अधिकाऱ्यांना लावावा, एखाद्या क्षेत्राला लावावा. श्री पूर्वम समुदाय हृदयेत असा तो श्लोक आलेला आहे. सिद्धम सिद्ध अधिकारांश वगैरे. म्हणून व्यासांना श्री लावलं, हे भगवत स्वरूप म्हणा, महात्म्य म्हणून म्हणा लावलं. श्री व्यासाचा विरक्त पुत्र आहे. व्यास महर्षींचा जो विरक्त असा असणारा पुत्र आहे त्या असणाऱ्या पुत्राचं चरित्र तुम्हाला मी सांगितलं. जनके त्याचा विकल्प मात्र केला निरंकार द्वाळपारे. आमच्या तुकोबरायांनी याच प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. जनक भेटीशी अभिमान लागला शुकाची पाठी आणि व्यासे उपराठी दृष्टी केली. जनक भेटीशी पाठविला तेने अभिमानाने खोटे केले. तुकोबरायांनी वर्णन केलेले. आणि मग शेवट जनकांची कृपा झाल्यानंतर जाऊन या तेने साधिली समाधी. तुका म्हणे तद्दी होतो आम्ही. तुकोबरायांचा अभंग आपल्याला सध्याच्या गाथ्यामध्ये हा उपलब्ध आहे. तुकोबराय त्याचं वर्णन करतात. त्या जनकांनी असणाऱ्या त्या ठिकाणी
त्यांच्या अंतःकरणातला विकल्प हा नाहीसा केलेला आहे. कोणाच्या माध्यमातून? द्वारपाळद्वारे. त्यांच्या मनामध्ये जो अहंकार होता, मीपणा होता, तो असणारा मीपणा घालवला आणि संगम त्यक्त्वा सुखी भव असा असणारा उपदेश केला. त्या उपदेशाच्या माध्यमातून श्री शुकाचार्यांचं कल्याण केलं असं प्रथम ओवी सांगतात. वाचा पुढील ओवी. सज्ञानाचे कृपा वचन द्वारपाळ द्वारे जाण करोनी विकल्पाचे दहन पूर्ण समाधान श्री शुकासी. सज्ञानाची कृपा वचन द्वारपाळ द्वारे जाण. आता शब्द महत्वाचा आहे. दोन गोष्टी आहेत. एक तर तो स्वज्ञान असावा आणि एक तर त्याच्याजवळ कृपा असावी. ज्याला उपदेश करायचा, आपण ज्यावेळेस वेदांताचे ग्रंथ पाहतो किंवा प्राथमिक वेदांताचे जे ग्रंथ आहे, सद्गुरूंचे काय लक्षण असावे याविषयी ज्यावेळेस विचार केला जातो त्यावेळेस पंचकरण ग्रंथामध्ये प्रामुख्यानं आपल्याला ज्ञात असलेले 3 गोष्टी सांगितल्या. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू हे 3 सद्गुरूंचे लक्षण असावे. श्रोत्रिय शब्दाचा अर्थ काय होतो? श्रोत्र शब्दाचा अर्थ वेद होतो. म्हणून श्रोत्रिय ज्याला वेदाचं ज्ञान आहे, वेदांताचं ज्ञान आहे, ग्रंथाचं ज्ञान आहे, त्याला श्रोत्रिय म्हणावं. ब्रह्मनिष्ठ ज्याची ब्रह्मावर असणारी त्या ठिकाणी निष्ठा आहे किंवा ब्रह्मस्थितीवर जो आरूढ झालेला आहे. आणि कृपाळू आहे त्याच्या ठिकाणी कृपाही असायला पाहिजे. म्हणून स्तोत्रीय सज्ञान, सज्ञान म्हणजे स्तोत्रीय आणि कृपावचन म्हणजे कृपाळू. 2 लक्षणाचं चिंतन आपल्याला पाहता येतं. म्हणून सज्ञानाचे कृपावचन असे श्रोत्रिय आणि कृपाळू अशा असणाऱ्या या श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू असणाऱ्या श्री जनकांचं वचन द्वारपाळांच्या माध्यमातून श्री शुकाचार्यांपर्यंत आलं. त्यावेळेस त्यांच्या विकल्पाचं दहन झालं. विकल्प जळाल्या गेला. विकल्प गेला नाही असं न सांगता जळाला असं म्हणतात बरं का. मी नेहमी सांगत असतो संतांच्या एका शब्दाची ताकद आहे. फक्त आपल्याला कळत नाही, आपली बुद्धी तिथपर्यंत जात नाही, आपल्या बुद्धीचा दोष आहे. काय ताकद आहे संतांची पहा. आता इथे नाथराय सांगतात विकल्प गेला म्हटले नाही, नाथराय म्हणतात विकल्पाचं दहन झालं. गंमत आहे. कारण की कसं असतं, गेलेली व्यक्ती पुन्हा परत येऊ शकते. आज आपण असताना कुठून तरी गेलोत कुणाच्या घरी, गेल्याच्या नंतर थांबलोत, बसलोत, गेलोत, पुन्हा कधीतरी त्याच्या घरी आपण येऊ. हा नेहमी व्यवहारातला आपल्याला गोष्टी माहिती आहेत. म्हणजे गेलेली व्यक्ती परत येऊ शकते, पण एकदा जी गोष्ट जळाली ती पुन्हा परत येऊ शकत नाही. म्हणून श्री शुकाचार्यांना जे ज्ञान दिलं ते ज्ञान दिल्याच्या नंतर विकल्प जळाला. विकल्प जळाल्यामुळे आता पुन्हा यायचं कामच राहिलं नाही आणि पूर्ण समाधान श्री शुकाचार्यांना पूर्ण समाधानाची प्राप्ती झालेली आहे. तुम्हाला आम्हाला समाधान वाटतं पण तात्पुरतं वाटतं. शुकाचार्यांना पूर्ण सदा ते वर्णनच केलेलं आहे. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्य अर्पित मनोबुद्धिर्यो मद भक्ता समे प्रिया. भगवंताने गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. भगवान म्हणतात की नाही सदा संतुष्ट. आपल्याला पण सदा समाधान, सदा संतुष्टी जर प्राप्त करायची असेल तर काय करावं? तुकोबराय वर्णन करत असताना म्हणतात संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची. तुकोबराय म्हणतात 3 गुण आहेत, त्रिगुणातीत झाल्याच्या नंतर सुख आहे. पण तुकोबरायाने अजून आपल्याला सांगितलं तुम्हाला सदा समाधान प्राप्त करायचं ना, सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. म्हणून पूर्ण समाधान श्री शुकाचार्यांना प्राप्त झालं आणि श्री शुकाचार्यांना जे पूर्ण समाधान प्राप्त झालेलं आहे तसंच आपल्यालाही व्हायचं असेल तर संत आपल्याला सांगतात की बाबांनो तुम्ही काय करा, नामस्मरण करा, चिंतन करा. नामस्मरणाच्या आणि चिंतनाच्या माध्यमातून तुम्ही हे असणारं पूर्ण समाधानाला प्राप्त व्हाल. चला पुढं. जैशी विरक्ती शुकाशी तैशी विरक्ती श्री रामासी राज्य वैभव नावडे त्यासी नित्य विषयाशी विरक्त. भगवान प्रभू रामचंद्राजवळ. आता तुमची आमची वैराग्याची व्याख्या थोडी वेगळी राहते बघा. आपण वैराग्याची व्याख्या करत असताना आपण काय म्हणतो? संसार सोडणं, घरदार सोडणं, लग्न न करणं, काही जमा न करणं वगैरे, याला आपण असं विरक्ती आणि वैराग्य असं म्हणतो. पण जर या दृष्टीने विचार जर पाहिला, श्री शुकाचार्याजवळ काही नव्हतं म्हणून तुम्ही विरक्त म्हणाल, लग्न नाही केलं म्हणून विरक्त म्हणाल, पण प्रभू रामचंद्रांनी लग्नही केलं आणि प्रभू रामचंद्राजवळ सगळं होतं, मग त्यांना विरक्त कसं म्हणताय? तर विरक्ती ही दाखवायची गोष्ट नसते, ही आतली गोष्ट असते. काही लोक वैराग्य दाखवतात पण वैराग्य नसतं. तुकोबरायांचा गोड अभंग आहे. ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करुणी म्हणती साधू अंगाला उन्या राख डोळे झाकुनी करीती पाप. दावणी वैराग्याचा कळा
भोगिती विषयाचा सोहळा तुका म्हणे सांगो किती जुळता यांच्या संगती. सांगायचा मुद्दा हा आहे, विरक्ती ही दाखवण्यावर नसते, आपलं विरक्ती ही दाखवायची नसते, ही आतली स्थिती आहे. म्हणून शुकाचार्यांची जी आतली स्थिती आहे, विरक्ती म्हणजे वैराग्य किंवा विरक्त कोणाला म्हणावे सांगत असताना ताटीच्या अभंगामध्ये श्री संत मुक्ताई साहेब सांगतात, विरक्त कोण आहे? लोभ अहंता नये मना जगी विरक्त तूची जाणा. मुक्ताई साहेब म्हणतात, ज्याच्या अंतःकरणामध्ये लोभ आणि अहंकार नाहीये अशाला विरक्त म्हणावं. म्हणून श्री शुकाचार्याच्या अंतःकरणात लोभ नाही, अहंकार नाही. प्रभू रामचंद्राच्या अंतःकरणात लोभ नाही, म्हणून तर राज्याचा त्याग केला. आणि अहंकारही असणार त्या ठिकाणी नाहीये. आणि म्हणून असे भगवान प्रभू रामचंद्र शुकाचार्यांसारखे विरक्त आहेत. शुकाचार्यांच्या वैराग्याचं फार मोठं वर्णन केलं जातं बरं का. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये श्री शुकाचार्यांच्या वैराग्याचं वर्णन करतात. नाना रंभेची निरूपे शुके नुठिजे चिकंदरपे. ज्ञानोबा यांची ओवी आहे. ज्ञानोबा म्हणतात, तपभंग करण्याकरता ती रंभा आली, तिनं फार प्रयत्न शुकाचार्यांचं तप भंग करण्याकरता केले. शेवटी शुकाचार्यांचं तपभंग झालं नाही. शुकाचार्यांनी डोळे उघडले, डोळे उघडल्याच्या नंतर नाना प्रकारचे हावभाव ती रंभा करते. त्यावेळेस शुकाचार्य तिला सांगतात, या मलमूत्रानं भरलेल्या शरीरामध्ये काय पडलेलं आहे? आणि मग शुकाचार्य असं म्हटल्यावर त्या रंभेनं शुकाचार्यांना मांडी कापून दाखवली. मांडी कापल्यात आतमध्ये काही नाही, कापूसच होता महाराज, मलमूत्र नव्हतं त्या रंभेच्या शरीरामध्ये. ते म्हणजे माझ्या शरीरामध्ये असणार त्या ठिकाणी मलमूत्र नाहीये. कस्तुरी होती, सुगंधी द्रव्य तिच्या शरीरामध्ये होते. शरीराचा सुगंध येऊ लागला, दुर्गंध येत नव्हता. आणि एवढं सुंदर शरीर होतं तिचं. त्यावेळेस ती माऊली म्हणते, अहो पहा माझ्याकडे एवढं सुंदर माझं शरीर आहे, आता तरी माझा भोग घ्या, आता तरी मला भोग द्या. त्यावेळेस श्री शुकाचार्यांच्या मुखामधले शब्द आहेत. श्री शुकाचार्य म्हणतात, माई जसं तुकोबरा भेटले की नाही, जाई हो तू माते न करी साय असा मी विष्णुदास तैसे नो हे. त्या पद्धतीनं त्यावेळेस श्री शुकाचार्य त्या ठिकाणी त्या माऊलीला म्हणतात, माऊली फार तुझं शरीर सुंदर आहे, तुझ्या शरीरामध्ये मलमूत्र नाहीत. मला जर याचं ज्ञान आधी असलं असतं की तुझ्या शरीरामध्ये मलमूत्र नाही येतं, मलमूत्र रहित तुझं शरीर आहे, तर तुझ्याच पोटी मी जन्माला आलो असतो. आम्ही विष्णुदास तैसेन. ते तुकोबारायांचं जसं वचन तसं शुकाचार्यांचं. पण ते असं वैराग्य, त्या वैराग्याचं वर्णन ज्ञानोबारायांनी करावं. नाना रंभेचे निरूपे शुके नुठिजे चिकंदरपे. पण असं वैराग्य शुकाचार्यांचं. समर्थांनी शुकाचार्यांच्या समर्थांच्या विषयी सांगत असताना त्या श्लोकामध्ये आलेले एक शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, समर्थांची स्तुती करत असताना श्लोक आलेला आहे. म्हणून शुकाचार्यांचं वैराग्य फार मोठं. आणि तसंच वैराग्य भगवान प्रभू रामचंद्राचं आहे. वैराग्य आहे म्हणजे नेमकं असणार काय? त्यांच्या जवळ राज्य वैभव नावडी त्याशी. श्री शुकाचार्यांना राज्य आवडत नाही, वैभव नाम संपत्ती असणारे त्या ठिकाणी त्यांना आवडत नाही. नित्य विषयाशी विरक्त, विषयाविषयी असणारे त्या ठिकाणी त्यांना विरक्तपणा त्यांच्या असणाऱ्या त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे त्यांच्या ठिकाणी अनुरागपणा, प्रेम विषयांच्या विषयी अंतःकरणामध्ये त्यांच्या नाहीये. अशा पद्धतीची अवस्था श्री शुकाचार्यांची झालेली आहे. आणि तशीच अवस्था भगवान प्रभू रामचंद्राची आहे हे सांगतात. चला पुढं. श्रीराम तुझे ध्यान गंभीर शुकाच्या ऐसाने जय विचार, त्वाही करावा श्री गुरु साचार, विश्रांतीचे घर विवेकापाशी. हे भगवान प्रभू रामचंद्र कशी अवस्था? नित्य विषयाशी विरक्त. तुकोबरा वर्णन करत असताना त्या आपल्या वासुदेवामध्ये एक प्रमाण आहे ना, विषयी विरक्त जया नाही अपपर, संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्धार. अशी असणारी अवस्था प्रभू रामचंद्राची. आणि विश्वामित्र भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात, हे श्रीरामा तुझं ध्यान गंभीर. ध्यान गंभीर म्हणजे काय? तर ध्यान शब्दाचं चिंतन. ध्यान शब्दाचा अर्थ होतो मनन, चिंतन. मनन आणि चिंतन, इथं आपल्याला जे पाहिजे तो. आणि गंभीर, गंभीर शब्दाचा अर्थ होतो अगाध, खोल. हे भगवान प्रभू रामचंद्र तुमचं ज्ञान कसं आहे? गंभीर आहे. आपलं ध्यान कसं आहे? गंभीर आहे. म्हणजे तुमचं मनन म्हणा, चिंतन म्हणा, हे खोल आहे, अगाध आहे, गंभीर आहे. कारण की पाठीमागे जे चिंतन याविषयी सांगितलं हे कसं आहे? खोले ना. सूक्ष्म चिंतन भगवान प्रभू रामचंद्र सांगतात. जन्म आईच्या गर्भापासूनच चिंतन तर मरेपर्यंतच सांगतात. हे सूक्ष्म चिंतन भगवंतांनी सांगितल्यामुळे या ठिकाणी विश्वामित्र म्हणतात, श्रीरामा तुझे ध्यान गंभीर. तसं पाहिलं तर भगवानच गंभीर येतं. ज्ञानोबा भगवंताला गंभीर म्हणत असताना 11व्या अध्यायामध्ये वर्णन करतात, गंभीर तू श्रीरामा नाना भूतैक समा सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीय. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामध्ये वर्णन करतात, गंभीर तू श्रीरामा. भगवंताला असणार गंभीर म्हटलेलंच आहे. असो, तुमचं ध्यान गंभीर आहे. ध्यान नाम तुमचं असणारं त्या ठिकाणी मनन चिंतन गंभीर आहे. शुकाच्या ऐसा निज विचार. शुकाचार्यांसारखा तुमचा विचार आहे.
म्हणजे विरक्त अशी दृष्टी त्वाही करावा श्री गुरु साचार. मला असं वाटतं तुम्हीही गुरु करावं, कारण की असणारं त्या ठिकाणी गुरु प्रत्येकानं केला पाहिजे. आपण नेहमी असणारं चिंतन पाहतो, गुरु केलं करावा, गुरु करण्याचा असणारा विचार आपल्या ग्रंथांनी सांगितलेला आहे. म्हणून तुम्ही असणारं काय करा, गुरु करा असं आमचं म्हणणं आहे. मग विश्रांतीचे घर विवेकापाशी, जो असणारा विवेक आहे, आपल्याला विश्रांती पाहिजे तर विश्रांती कुठं भेटत असते, तर विश्रांती विवेकाजवळ भेटत असते. विवेक कुठं असतो, संत तेथे विवेका असणे की जे. विवेक हा संताजवळ असतो. आपण नेहमी ओवी ज्ञानोबरायांची पाहतो. मग विवेक विवेक म्हणजे नेमकं काय आणि विवेकाजवळ विश्रांती कशी. तर पहिला मुद्दा आहे विवेक म्हणजे काय. विवेक कशाला म्हणावं, नित्य अनित्य वस्तू विचार विवेक लक्षण केलेलं आहे. नित्य काय अनित्य काय असा विचार असणार करणं त्याला विवेक म्हणावं. किंवा भगवत पूज्यपाद भगवान आचार्य श्री शंकराचार्यांनी आपल्या विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये वर्णन केलेले ब्रह्म सत्यम जगन मिथ्येत्येवं रूपो विनिश्चय स्वयं नित्य अनित्य वस्तू विवेक समुदारत. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे याचा असणारा त्या ठिकाणी काय करणं, निश्चय करणं. सह अयम नित्य अनित्य वस्तू विवेक, त्याला असणारा नित्य अनित्य वस्तू विवेक असं म्हणायचं. म्हणून हा विवेक त्या ठिकाणी महात्म्यांच्या जवळ असतो आणि विवेकाजवळ विश्रांती असते. विश्रांती शब्दाचा अर्थ विसावा, आराम व मोक्ष असाही विश्रांती शब्दाचा अर्थ केलेला आहे. म्हणून आपल्याला विश्रांती पाहिजे असेल, आपल्याला असणाऱ्या त्या ठिकाणी आनंद पाहिजे असेल, आपल्याला असणाऱ्या त्या ठिकाणी निरामय आनंद असणारा प्राप्त करायचा असेल तर विवेक असणारा ग्रहण करावा. विवेकाजवळ आनंद आहे. तुकोबारा वर्णन करत असताना म्हणतात, तुका म्हणे येथे सकळ विश्रांती आठवावा चित्ती नारायण. भगवंताला आठवणं तेही असणारं त्या ठिकाणी विश्रांती आहे. संतांना आठवणं तिथंही विश्रांती, कारण की विवेक तिथं आहे ना. नमिता ज्ञान देवा पावलो विसावा अंतरीचा हेवा विसरलो, संत वाङ्मयानं वर्णन केलेलं आहे. असं अनेक पद्धतीनं चिंतन आहे. विश्रांतीचे घर विवेकापाशी. आपल्याला असणार विश्रांती पाहिजे असेल तर विवेकाला असणार आपलंसं करावं आणि विवेकानं असणारे त्या ठिकाणी सद्गुरु करावे आणि विवेकानं सद्गुरु केल्याच्या नंतर विश्रांतीची प्राप्ती होते असं वर्णन पाहायला भेटतं. चला पुढे. सकळ वासनेची शांती या नाव मुख्य मुक्ती, विषय वासना उत्पत्ती बद्धता निश्चित या नाव. आता फार असणारा महत्वाचा विषय नात्र्या तुम्हाला आम्हाला सांगतात. सकळ वासनेची साथी. वासना संशयो नाम मोक्ष इत्युच्यते बुधये पदार्थ वासना सक्तीर सक्तीर बंध इत्यभिधीयते. सकळ वासनेची शांती या नाव मुख्य मुक्ती. आता मुक्ती कशाला म्हणावं आणि बंध कशाला म्हणावं. तुमचं आमचं सगळं आयुष्य ज्याच्या करता जातं किंबहुना ज्याचा विचार आपण केला पाहिजे. मुक्ती म्हणजे काय आणि बंध म्हणजे काय, मुक्त कोणाला म्हणावं बद्ध कोणाला म्हणावं, हा असणारा वेदांत शास्त्रामध्ये हाच विचार आलेला आहे. आणि मुक्त होण्याकरता सगळ्यांचे प्रयत्न करा, सगळ्यांचे प्रयत्न आहेत, प्रत्येकाला असणारं त्या ठिकाणी वाटतं. म्हणून मोक्ष म्हणा, मुक्ती म्हणा, सुख म्हणा, भगवंत म्हणा, हे एका अर्थी जवळजवळ शब्द घेतलेले संप्रदायामध्ये आपल्या. म्हणून ज्याला मुक्ती प्राप्त व्हावी, मुक्ती कधी प्राप्त होते, सकळ वासनेची शांती या नाव मुख्य मुक्ती. गंमत अशी, वासना काय हे आम्हाला कळालं पाहिजे. वासनेला ओढाळ गाय असं संतांनी म्हटलेलं आहे. असो, वासना म्हणजे काय. शंकर म्हणजे भगवत पूज्यपाद भगवान श्री शंकराचार्य यांनी वर्णन करत असताना वासना कशाला म्हणून सांगितलं. कृतस्य कर्मणो वासितू भावः आणि सर्व लक्षण संग्रहानं अनुभवजन्या स्मृती हेतू, म्हणजे अनुभवातून जन्म पावणारी आणि स्मृतीला हेतुभूत असणारी ती वासना. किंवा अजून सोपं जर पाहायचं असेल, केलेल्या शुभाशुभ कर्माचा न कळत मनावर पडलेला संस्कार ज्यानं सुख दुःखादी होतात तिला काय म्हणावं, वासना म्हणा. किंवा अजून सोपं पाहायचं असेल तर वासना म्हणजे मनाचा कल, वासना म्हणजे स्वभाव, वासना म्हणजे इच्छा. अशा पद्धतीनं वासनेचं चिंतन आपल्याला पाहता येतं. मग आता हे वासनेची शांती करायची. वासनामध्ये मनातील इच्छा थोडक्यामध्ये आपल्याला कळायचं असेल. वासनामध्ये मनाची इच्छा, मग या इच्छेची आपल्याला शांती करायची. मग ही इच्छा म्हणा, ही वासना म्हणा, ह्याचे काय प्रकार आहेत. तर योग वासिष्ठामध्ये, मूळ जो ग्रंथ योग वासिष्ठ आहे त्याच्यामध्ये वासनेचे 2 प्रकार केलेले आहेत. एक आहे शुद्ध वासना आणि एक आहे मलिन वासना. जी वासना जन्म मरणाला कारण आहे तिला मलिन वासना म्हणतात. आणि जी वासना जन्म मृत्यूच्या नाशाला कारण आहे, भगवंताची भक्ती करावं वाटणं, ही वासना आहे.
ही जन्म मरणाच्या नाशाला कारण होणारी वासना आहे. म्हणून चांगली वासना आणि वाईट वासना, त्याला शुद्ध वासना, मलिन वासना म्हणतात. आपल्या जीवनात वासना असावी की नसावी असा जर कुणी प्रश्न आपल्याला केला तर त्याचं उत्तर आहे वासना असावी, पण सद्वासना असावी, शुद्ध वासना असावी, भगवंताच्या भक्तीविषयी वासना असावी, भगवंताचे विषयी वासना असावी. ते आमचे परमपूज्य आदरणीय गुरुवर्य आम्हाला सांगत असताना म्हणतात काम क्रोध लोभ असावी की नाही. त्यावेळेस सद्गुरु आम्हाला सांगत असताना सांगायचे, मला वाटतं समर्थांची ओविका काहीतरी द्यायचे, ते म्हणायचे लोभ असावा हरिभजनी आणि क्रोध असावा इंद्रिय दमनी, असं वर्णन करायचे. लोभ असावा की नाही, असावा, भगवंताच्या भजनामध्ये लोभ असावा. आपल्याला असणाऱ्या त्या ठिकाणी क्रोध असावा की नाही, असावा, इंद्रिय दमन, इंद्रिय दमना करता. तसं आपल्याकडे वासना असावी की नसावी, असावी, पण वासना कशा करता असावी, भगवंताच्या भजना करता, भगवंताच्या भजनाची, भगवंताच्या दर्शनाची इच्छा, लालसा, वासना, इच्छा अंतःकरणामध्ये असणारी असावी. याच वर्णन करत असताना योग वासिष्ठानं पुन्हा वर्णन केलेलं आहे. त्याचे दोन प्रकार केले, एक आहे मानस वासना आणि एक आहे विषय वासना. विषय वासना कशाला म्हणावं त्याविषयी सांगत असताना त्यांनी सांगितलेलं आहे दंभोदर्पोभिमानस्य क्रोध पारुष्यमेवच अज्ञानं च अभिजातस्य पार्थ संपदमासुरीं. हे गीतेच्या जे 16व्या अध्यायामध्ये आसुरीचे जे गुण सांगितलेले आहेत त्या आसुरी गुणांना असणाऱ्या त्या ठिकाणी विषय वासना म्हणावं. आणि मानस वासना म्हणजे काय, तर मानस वासनाचे 3 प्रकार केलेले आहेत. मानस वासना म्हणजे काय काय विवेक चूडामणी ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. लोक वासनया जंतो हो शास्त्र वासनाया पिच देह वासनया ज्ञानम यथावन्नैव जायते. भगवत पूज्यपाद श्रीमद जगद्गुरु श्री शंकराचार्य म्हणतात 3 वासना. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं चिंतन आहे, पण ओघानं आले म्हणून एकदा रिन्यू करू फक्त. लोकवासना, पहिली वासना लोकवासना. लोकवासना कशाला म्हणावं, लोकांनी असणारा आम्हाला चांगलं म्हणावं याच्या करता असणाऱ्या त्या ठिकाणी ही इच्छा मनात असणं लोकवासना, किंवा लोकांच्या संतोषार्थ असणाऱ्या त्या ठिकाणी आचरण करणं. काही काही लोक वागत येतं, पण कसं वागतात, लोकांना बरं वाटावा म्हणून वागतात, लोकांना चांगलं वाटावं कशा करता असं वागतात, लोकांना चांगलं वाटलं पाहिजे ना म्हणून असं वागतं. कशा करता असं राहतं, लोकांना चांगलं वाटलं पाहिजे म्हणून असं राहतं. याला म्हणायचं लोकवासना. त्यालाच आपण लोकैषणा असं म्हणू. लोकेशना, लोकांना चांगलं वाटावं किंवा असणाऱ्या लोकांना मी चांगला वाटावा, माझ्यामध्ये असणारा चांगलेपणा दिसावा, लोकांनी चांगलं म्हणावं, माझा आदर सत्कार करावा, ही वासना आहे सूक्ष्म, तिला लोकवासना म्हणतात. दुसरी वासना आहे जिला देह वासना म्हणतात. देहाच्या संदर्भानं देह स्वच्छ सुंदर राहावा, तैल्य तेल लावणं, अभ्यंगादी करणं, फार नटवणं, अमुक स्प्रे मारा, तमुक मारा, फॉग मारा वगैरे करा, हे असणारे त्या ठिकाणी या देहाला सजवण्याकरता प्रयत्न करणं. याचा अर्थ स्वच्छ राहायचं नाही असं नाही, पण प्रमाणापेक्षा देहाकडे जास्त लक्ष देणं. काही काहींच्या असं निदर्शनास येतं फिरायला गेल्याच्या नंतर खिशामध्ये कंगवा असतो, काही काहींच्या काय घडी घडीला असणार खिशातला कंगवा काढायचा आणि असणार त्या ठिकाणी केसावरून फिरवायचा. म्हणजे काय, ही मी चांगला दिसावा ही वासना आहे की नाही, ही वासना आहे, ही देह वासना, देहा संदर्भामध्ये असलेली वासना. नंतर तिसरी वासना आहे शास्त्र वासना. शास्त्र वासना म्हणजे काय, मला शास्त्र कळालं पाहिजे एवढंच नाही तर मी असणारं विद्वान व्हावं, एवढं विद्वान व्हावं, सगळ्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे, एवढं विद्वान व्हावं, माझ्यासारखं विद्वान कोणीच नसणं, एवढं विद्वान व्हावं, लोकांनी म्हणावं वा महाराज ते चालते ज्ञानाचे बिंब, असंच लोकांनी म्हणावं, आम्हाला विद्वान म्हणावं, हुशार म्हणावं, कलाकार म्हणावं. हे असणारी शास्त्र त्या ठिकाणी शिकण्यामागची वासना आहे. आणि खरं सांगायचं का, शास्त्र शिकण्याने वा शास्त्र शिकविण्यानं आपल्याला यथार्थ ज्ञान होत नाही. या 3 वासनामुळे यथार्थ ज्ञान होत नाही. यथावत नैव जायते, यथार्थ ज्ञान जर व्हायचं असेल तर या 3 वासना आपल्या ठिकाणी नसायला पाहिजेत. म्हणून या वासनापासून आपल्याला बाजूला सुटायचे आणि या वासनापासून सुटणं हाच मोक्ष आहे. भगवंतांनी तेच सांगितलं आचार्यांनी, योस्माद विमुक्त समुपैति मुक्तीम, या 3 वासनाला सोडणं म्हणजे असणार मोक्ष. किंवा विवेक चूडामणीमध्ये पुन्हा आचार्य म्हणतातच वासना प्रक्षयो मोक्ष सा जीवन मुक्ती ही इष्यते. कशाला जीवन मुक्ती म्हणावं, तर वासनेचा नाश होणं त्याला असणारं मोक्ष म्हणावं आणि त्या अवस्थेला जीवन मुक्ती म्हणावं. किंवा अजूनही वर्णन करत असताना त्याच्यामध्ये योग वासिष्ठामध्ये श्लोक आलेला आहे, सकल आशा स्वसंसक्त्या यत् स्वयंचेत सहक्षय समोक्ष नामना कथितस्तत्व विज्ञेरात्मदर्शिभी. योग वासिष्ठाने या श्लोकाचा अर्थ असा केलेला आहे, सगळ्या इच्छापासून अलग होऊन चित्ताचा जो क्षय होतो त्याला आत्मदर्शी तत्वज्ञानांनी मोक्ष असं म्हटलेले. म्हणून काय, सकल आशा, इच्छा, तृष्णा, वासना हे असणारी एका अर्थी जवळजवळ आहेत.
म्हणून आपल्या सगळ्या आशा गेल्या पाहिजे, आपल्या सगळ्या वासना गेल्या पाहिजे. आणि म्हणून तर तुकोबरायांना मोक्ष प्राप्त झाला, मुक्ती प्राप्त झाली. तुकोबराय सांगतात ही वासना गेल्यावरच प्राप्त झाली. सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे तुकोबरायांचा. याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावल विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची, वासना, तृष्णा नाम वासना, खुंटलिया धावा तृष्णेची. आणि मग महाराज तृष्णा तुमची खुंटली, बंद पडली, नाश पावली, राहिली नाही. मग आता काय झालं? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परणी येली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, इति नाम मोक्ष. याला म्हणायचं मोक्ष. वासनेचा त्याग, वासनेचा नाश, सकळ वासनेची शांती या नाव मुक्ती, याला मुक्ती म्हणावं. तुका म्हणे मुक्ती परणी येली नोवरी, तुकोबाराच्या अभंगात आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून ही वासना अशी आहे. आणि वासना नाहीशीच करावी हे संत वाङ्मयामध्ये ठिकठिकाणी सांगितलेले. वासनेचे मूळ छेदल्या वाचून तरला असे कोणी न म्हणावे. तुकोबारा म्हणतात वासनेचं मूळ तोडल्याशिवाय तो तरला असं म्हणायचं नाही. किंवा असणारं आपल्याला परिचयाचं प्रमाण, वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मदयी. महाराजांनी सांगितलं वासनेचा संघ, भगवंतांनी तर तीच सांगितलेलं आहे गीतेमध्ये. भगवान वर्णन करत असताना म्हणतात यम यम वापी स्मरण भावम त्यजतेंते कलेवरम तम तमे वैति कोणते सदा तद्भाव भावित. 8वा अध्याय. भगवान वर्णन करतात जो असणार ज्या भावनेनं, स्मरण भावम, इथं भाव शब्द आला तो वासना अर्थानं घ्यायचा. जो ज्या वासनेनं देह ठेवतो तो त्या असणाऱ्या त्या ठिकाणी वासनेला प्राप्त होतो. म्हणून तुकोबाराय पुन्हा म्हणतात ना, विरोधी विरोध वाढे पुढत पुढती, आणि वासनेची हाती गर्भवास. वासना राहिली पुन्हा असणाऱ्या जन्माला यावंच लागतं, याच्यामध्ये संशय नाही. पुण्य घेई रे फुकाचे, पापदुष्ट वासनेचे, पेरिल्या बीजाचे फळ घेई शेवटी. जे पेरलं तेच उगवतं, जे पेरलं नाही ते उगवत नाही. शेतकरी माणसं आहेत आपण. पेरलेलं आहे तेच उगवतं. बीज बोया बबुल काम कहासे आहे गा. म्हणून जे पेरलं ते उगवताना जर तुम्ही वासना पेरली तर वासनाच उगवणारी. मरणाच्या वेळी जर तुमची त्या ठिकाणी वासना जी असेल तसं तुम्हाला होईल. आणि सगळ्यांच्या परिचयाचं आपल्याला प्रमाण म्हणजे जड भरत राजा हरणी गर्भा गेला, झाला तो घातला वासनेने. किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाली अंगी रूप. किंवा असणार पुन्हा संत रोहिदास महाराजांचं ही कथा आपल्याला माहिती असेल नसेल. त्या ठिकाणी एका शिष्यानं चांगले जोडे करून आदल्या जन्मात जोडे करून कातड्याचे चांगले आणले, समोर असणार त्या ठिकाणी ठेवलेले, ते घालू कधीतरी काळ नेण्याकरता आला, चांबड्यावर वासना गेली, नजर गेली, पुढचा जन्म संत श्रेष्ठ रोहिदास महाराजांचा प्राप्त झाला, हे आपल्याला पाहायला भेटतं. किंवा असणाऱ्या त्या ठिकाणी जर भरतांचं जे प्रमाण आपण पाहिलं, सगळं तप केलं, ध्यान धारणा साधना केली, स्वतःचे लेकर बाळ सोडले, स्वतःचे लेकर बाळ सोडून असणाऱ्या वनात गेले तपा करता, हरणाच्या लेकराच्या नादी लागले, आणि त्याच्या नादी लागल्यामुळे ती वासना हरणामध्ये असणार गुंतली, आणि त्यामुळे त्या ठिकाणी वासना हरणामध्ये गुंतल्यामुळे हरणाच्या जन्माला गेली. गवळणीची वासना, मने हरिरंगी गुंतल्या वासना, उदास त्या सुना गवळी, याच्या तुकोबारा वर्णन करतात. तुकोबारा म्हणतात गवळणीची वासना, हरिरूप वासना त्यांची झालेली होती, आणि त्यामुळे त्या गवळणी हरिरूप अशा होत्या, भगवत स्वरूप अशा त्या गवळणी होत्या. म्हणून वासना ही महत्वाची आहे. जसं नाही का आपण फोटो काढायला लागलो, फोटो काढायला लागल्याच्या नंतर फोटोवाला रेडी रेडी म्हणतो, आणि मग आपण सगळे रेडी होतो, आणि तेवढ्यामध्ये नाकावर माशी वगैरे बसावी, आणि हाणण्याकरता आपण हात हाणावा, आणि तेवढ्यात फोटो क्लिक व्हावा. जसं या फोटो सारखं आहे ना, तसंच मरायच्या टायमाला आयुष्यभर चांगलं 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 करतो, चांगलं राहतो, पण मरायच्या टायमाला नेमकं धोका झाला, माशी नाकावर बसली, विषय ध्यानात आला, आणि त्या विषयाच्या अनुरूप जन्माला जाऊन आली. म्हणतात ना, एकदा एका गंगा किनारी एक महात्मा असणारा तप करत होता, आणि तिथंच एका असणाऱ्या त्या ठिकाणी कोळ्यानं मासे पकडायचे, स्वतःच्या जीवनाचा उदरनिर्वाह स्वतःच्या घरच्यांचा सगळ्यांचा करायचा. त्यांचं हे असं चाललेलं असायचं. ते महात्म्याचं चाललेलं असा, महात्म्याची तप आणि याची मासेमारी, हे दोघांनी एकमेकाला पाहायचं. पण मासेमारी करणाऱ्याला वाटायचं की ही चांगला साधू आहे, तप करतोय, भगवत भक्ती करतोय, भगवंताची प्राप्ती होईल. आणि या असणाऱ्या महात्म्याला वाटायचं चांगले लेकरा बाळात राहतोय, खातो पितो, मासे विकून पैसे कमीतोय, आणि मग असं करता करता दोघं मरतात. त्या असणाऱ्या त्या ठिकाणी मासे मार्याला सद्गती प्राप्त होते, आणि त्या असणाऱ्या महात्म्याला त्या ठिकाणी कोळ्याच्या जन्माला जावं लागतं. कशा करता? त्याला कारण आहे वासना. म्हणून वाही वासना नाहीशी करणं हे संप्रदायामध्ये असणारं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आपल्या अंतःकरणात वासना नसावी, इच्छा नसावी,
मग काय काय वासना, असे प्रकार वासनेचे आपण पाहिलेले. मग महाराज वासना जर आमच्या ठिकाणी असेल तर काय होईल? वासना असेल तर आपल्याला असणार त्या ठिकाणी जमणार नाही. म्हणून पहिलं सगळ्या वासनेची शांती करा आणि सगळी वासना नाहीशी होणं याला मुक्ती असं म्हणायचं. विषय वासना उत्पत्ती बद्धता निश्चिती या नाव आणि अंतःकरणामध्ये विषय येणं याला असणार बद्धता म्हणायची. कारण की विषय शब्दाची व्याख्या करत असताना भट्टकारिका नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये विषय शब्दाची व्याख्या फार सुंदर केली. आपण नुसतंच विषय विषय म्हणतो, विषय म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर आपण म्हणतो शब्द स्पर्श रूप रस गंध याला विषय म्हणावं. विषय म्हणजे काय त्याची फार सुंदर व्याख्या भट्टकारिका नावाच्या ग्रंथामध्ये केलेली. ऐका, विशब्दो ही विशेषार्थ सिनोतिर्बंध उच्यते विशेषेण सिनोती ती विषयोत नियामक. याचा अर्थ असा, विषय 3 शब्द आहेत. विषय, वि शब्दाचा अर्थ होतो विशेष आणि शय शब्दाचा अर्थ होतो व्याकरणामध्ये सीय बंधने नावाचा धातू आहे बांधण्या अर्थामध्ये. म्हणून विषय हा शब्द सी या बंधनकारक धातूपासून झालेला आहे. सी बांधणे, अडकवणे, जाळ्यात पकडणं, याच्या मागे वि हा उपसर्ग लागल्यामुळे विशेष असा अर्थ झाला आणि त्याच्यामुळे विशेष रूपानं जे बांधतात त्यांना काय म्हणावं? विषय म्हणावं. विषय कोणाला म्हणावं? याची सोपी व्याख्या म्हणजे जे आपल्याला विशेष रूपानं बांधतात त्यांना विषय म्हणतात. कसे बांधतात? एवढे बांधतात की नाशच करतात माणसाचा. भगवान गीतेमध्ये म्हणतात ना, ध्यायतो विषयान पुंस संगास्तेषु भजायते संगात संजायते काम कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. भगवान दुसऱ्या अध्यायामध्ये गीतेचे वर्णन करतात. कसं होतं नेमकं? ऐका, म्हणजे ध्यायतो विषयान पुंस, विषयाचं चिंतन केलं. विषय हे आपल्याला विषयाची जी विषय वासना उत्पत्ती, विषयाचं चिंतन आपल्याला असणार काय करायला लावतो? विषयाचं चिंतन, ध्यायतो विषयान पुंस. विषयाचं चिंतन करत असताना त्या विषयाविषयी आसक्ती निर्माण होते. ती आसक्ती निर्माण झाल्यावर कामना निर्माण होते. कामनेमध्ये असणारं बाधा आला, अडचण आली की काम, क्रोध, लोभ हे वाढल्या जातात. क्रोध वाढतो. कामनेत बाधा आली की क्रोध वाढतो. क्रोध वाढल्याच्या नंतर समूह, मूढभाव वाढतो. समूहानं स्मृती नष्ट होते. स्मृती नष्ट झाल्याच्या नंतर बुद्धीच्या विवेकाचा नाश होतो. बुद्धीचा नाश झाला रे झाला त्या व्यक्तीचं पतन होतं. ही साखळी भगवंताने गीतेत सांगितली. आणि म्हणून आमचे ज्ञानोबा म्हणतात, म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरुष के. ज्ञानोबा म्हणतात, थोडीशी थिंगी पण तीच जर वाळलेल्या गवतावर जर पडली ना, वाढ झाली या त्रिभुवना पुरुष के. ज्ञानोबा म्हणतात, एकदा तो वाढला ना मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरुष के. अग्नी एकदा थोडासाच होता, इतकुशी थिंगी होती. आपल्या गावाकडे अनुभव आहे, जुन्या काळामध्ये विस्तव उकांड्यावर टाकल्या जायचा तर कधी कधी उकांडा पेटल्या जायचा, असं आपल्याला पाहायला भेटतं. मी पाहिलेले वैयक्तिक हे. म्हणजे जसं थोडीशी थिंगी पण हे असणाऱ्या जाळाला कारण होते, जाळ मोठा होतो, तसं थोडस विषय ही म्हणून इंद्रिया लळा दिदला भला नो. ज्ञानोबा म्हणतात, थोडस विषय त्या इंद्रियाला दिल्याबरोबर महाराज ते विषय सोकतो आणि सोकल्याच्या नंतर एकदा एवढा मोठा होतो मग ऐकतच नाही. तैसे विषयाचे ध्यान जरी विपाय वाहे मन तरी येसने हे पतन दिवसी तपावे. ज्ञानोबा म्हणतात, तसं विषयाचं थोडं जरी ध्यान केलं, ध्यान केल्याबरोबर मन विषयाकडे गेलं, पतन निश्चित. नोहे ज्ञानोबा म्हणतात, हे पतन गिवसित पावे. ते पतन कुठं जरी असलं तर गिवसित म्हणजे सापडीत येतं त्या माणसाला. गिवसणं म्हणजे सापडणे, सापडीत येतं हा नमुना कुठे म्हणून विषयाचं ध्यान, विषयाचं चिंतन हे आपल्याला असणारं बंधनात टाकणारं आहे. एके ठिकाणी तर वर्णन करत असताना असं वर्णन आलेलं आहे, विषम विषय वैषम्य न विषम विषम उच्यते जन्मांतर घ्ना विषया एक देहहरम विषम. 2 शब्द आहेत, विष आहे आणि विषय आहे. 2 शब्द शास्त्रकारांनी सांगितले. शास्त्रकार म्हणतात विषय आणि विष याच्यामध्ये फरक काय? जास्त फरक नाहीये. विषय आणि विष मध्ये फरक जास्त नाही. शास्त्रकार म्हणतात फरक आहे. काय विषय आणि विषामध्ये फरक काय? जन्मांतर घ्ना विषया, विषय काय करतात? हे अनेक जन्माचा नाश करतात आणि विष काय करतं? हे एकाच देहाचा नाश करतं. विष, आता मी विष घेतलं मी मरून जाईल, पुढचा जन्म मला आहेच की पुन्हा. पण विषय जर आपण सेवले तर विषय सेवन केल्याच्या नंतर या जन्माचाही नाश आहे, पुढच्या जन्माचाही नाश आहे, येणाऱ्या प्रत्येक जन्माचा विषयानं नाशच नाश आहे. म्हणून हे असणारे जे विषय आहेत हे विषय त्रासदायक आहेत आणि या विषयाच्या मार्गाने असणारा आपण जर गेलो तर आपल्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. या विषयाविषयी सांगत असताना नाथांनी फार तुम्हाला आम्हाला सांगितले, हे विषय
ते आपल्याला कसे बांधतात नाथांनी फार सुंदर वर्णन केलं. चिरंजीव पद ग्रंथ आहे, 42 ओव्या आहेत. साधकानं नित्य त्याचा पाठ करायला पाहिजे. ज्याला आवड असेल त्यानं मुळामध्ये पहा. नाथांच्या ओव्या तुम्हाला सांगतो ऐका. जेणे धरेल अशुद्ध परमार्थ, त्यासी जनमान हा करी अनर्थ, तेने वाढे विषय स्वार्थ ऐकणे मस्त विचार. हा मग लोक आता चांगला माणूस दिसल्यावर हे 5 विषयात कसे गोवतात ऐका. मग त्यांना चांगला माणूस दिसला, वैराग्यवान दिसला, वैराग्य पुरुष देखोनी त्याची स्तुती करीते जनी, एक सन्माने करुणी पूजे लागोनी पैने ते. नाथराय म्हणतात वैराग्यवान अशा पुरुषाला पाहतात त्याची स्तुती करतात. वा 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 वा, काय असणार तुम्ही आहात, भगवंताची मूर्ती आत वगैरे सन्मान करतात, पूजेला नेतात. त्याचे वैराग्य कोमल कंटक नेटन धरीच निष्टंक, देखो मान स्तुती अलौकिक भुलला देख पैते ते. हे मान स्तुती वगैरे पाहिला बोलून जातो महाराज स्तुतीत. आणि मग जनस्तुती लागे मधुर म्हणती उद्धरावया, हरीचा अवतार आम्हा लागे झाला स्थिर, तेने धरी फार शब्द गोडी. आणि मग त्याला आता शब्द नावाचा विषय कसा बनतो, नाथराय म्हणतात असा बांधतो. विषय शब्दाचा अर्थ आपण काय केला, विशेष रूपानं जो बांधतो त्याला विषय म्हणायचं. मग आपल्याला कसा बांधतो, आता बांधलं, संन्यासी झाला, घरादाराचा त्याग केला, वैराग्य धारण केलं, पण लोकांनी स्तुती केली, वा तुम्ही साक्षात भगवंताचे अवतार आहात आणि आमच्या करता भूतलावर तुम्ही आलेले आहात, असं म्हणलं की बुवा फुगूनच जातो, हरभऱ्याच्या झाडावरच बुवा चढल्या जातो. म्हणून जनस्तुती असणारे त्या ठिकाणी ऐकून कधीही आपण फुगू नये. कितीही असणार जो निंदे ते निघे, स्तुती ते नसला घे. ज्ञानोबाराय महात्म्याचं वर्णन करतात. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित, त्या महात्म्याचं वर्णन. म्हणून जनस्तुती ऐकत असताना कधीही माणसानं फुगून जाऊ नये का. लोक तोंडावर गोडच बोलत असतात, आपलं चुकलं तरीही लोक तोंडावर आपल्याला चुकलं हे म्हणणार नाही येतं, असे कमी लोक येतं. म्हणून जनस्तुती लागे मधुर, आणि तो शब्द नावाच्या विषयामध्ये विशेष रूपानं आता बांधला गेला. हा 5 विषय माझे प्रथम शब्द विषय संभ्रम, स्पर्श विषय सुगम उपक्रम तो ऐसा. मग आता स्पर्श विषय कसा बांधतो ऐका. म्हणले काय करतो तो असणारा त्या ठिकाणी नाना मृदू आसने घालिती, विचित्र पर्यंक निद्रे प्रति नरनारी शुश्रूषा करीती, त्याने धरी प्रीती स्पर्श गोडी. स्पर्श विषय कसा बांधतो. आणि मग आता महाराज झाले, महाराज हरीचा अवतार म्हणून घरी न्यायचं. महाराज घरी नेले, घरी नेल्याच्या नंतर महाराजाला बसायला चांगले आसन, नाना मृदू आसने घाली, फार सुंदर, लोड काय, टक्के काय, गालीचे काय, महाराजाला बसण्याकरता सोय. विचित्र पर्यंक निद्रेपती, झोपण्याकरता चांगला असणारा त्या ठिकाणी क्वाट, पर्यंक पाठ, पलंग, खाट विचित्र असे असणारे त्या ठिकाणी त्याला देतात. आणि मग नर नारी शुश्रूषा करीती, ते घरातल्या माय मावल्या सेवा करतात, त्याची हातपाय दाबणं असेल, काही असेल, खायला प्यायला असेल, त्याची सेवा करतात. आणि मग त्याला असणार त्या ठिकाणी आनंद, वा काय गादीवर झोप लागते, काय पलंगावर झोप लागते, उगत असणाऱ्या त्या ठिकाणी मनामध्ये आपण जातो. म्हणजे त्याच्याविषयी स्पर्शाविषयी त्याच्या अंतःकरणात जागा होते. स्पर्शविषयी त्याला हळूच विशेष रूपानं बांधतो. तिसरा विषय कोणता आहे, रूप विषय कैसा गोवी, वस्त्रभूषणे देती बरवी, त्याने सौंदर्य करी जीवी देह भावीस लागेता. नाथराय म्हणतात रूप विषय कसा जोडतो ऐका. रूप विषय बांधतो, त्याला चांगले कपडे देतात. महाराज म्हटलं की आहेर केला जातो, आणि चांगले कपडे मग महाराज कोणतं घ्यायचं, आम्हाला पेपर कॉटन घ्यायचं, आम्हाला कोसला घ्यायचं, आम्हाला अमुक घ्यायचं, तमुक घ्यायचं. चांगलं असणारं त्या ठिकाणी वस्त्रभूषण लोक देतात, वस्त्र कपडे देतात, भूषण अंगठ्या गळ्यातलं वगैरे देतात. आणि मग त्यानं जीवाला सौंदर्य करतो, चांगलं लॅकेट घालतो, अंगठ्या घालतो, काय दाहीच्या दाही बोटामध्ये अंगठ्या, अशी अवस्था असणारी त्या ठिकाणी होती. कोण साधू आहे, संन्याशी महाराज आहे, पण देहाला असणारं सजवतो आणि देहाकडे पुन्हा आरसा असणार त्या ठिकाणी करू पाहतो, मी कसा दिसतो म्हणून असणार आरशामध्ये तो पाहतो. हे रूप विषय असणार विशेष रूपानं माणसाला असा बांधत असतो. रूप विषय आहे साजड्याला, रस विषय काय झुंबला, जे आवडते ते घोड घोडा. मग लोक काय करतात, महाराज घरी येत, मग महाराज काय आवडतं तुम्हाला, काय करायचं सांगा बरं. महाराज म्हणतात आम्हाला कढी आवडते, मग महाराज म्हणतात आम्हाला असणार रस आवडतो, महाराज म्हणतात आम्हाला असणार आमटी आवडते. मग जे जिभेला असणार त्या ठिकाणी आवडतं ते विषय त्याला असणार आणतात आणि पुरवत असतात. आणि मग ते रसगोडी करिता घडी न विसंबे धरी ममता. आणि मग त्या ठिकाणी असणारा महाराज तो रस विषय एकदा जडला, खाय प्यायचा नाद लागल्यावर. स्वामी श्री अखंडानंद सरस्वती त्यांनी असं सांगितलं होतं आपल्या एका ग्रंथामध्ये. एका महात्म्याला म्हटले रोज असणार दूध पिण्याची सवय होती. मग दूध पिण्याची सवय मनामध्ये असणार त्या ठिकाणी
दूध भेटायचं, काही दिवस भेटलं, नंतर भेटायला गेलं तर त्यावेळेस एका महात्म्यानं सांगितलं होतं याला दूध पिण्याची सवय तर हा एक दिवस लोकांच्या खुट्याला जाऊन बांधल्या जाईल, लोकांच्या घरी जाईल दूध पिण्याकरता. तेच झालं. त्या महात्म्याला एका माणसाने घरी नेलं आणि त्यांच्या घरी महात्मा राहायचा आणि साधना करायचा. घरामध्ये साधना होत नाही आणि पाहता पाहता त्या महात्म्याचं पतन झालं. म्हणजे थोडक्यात काय, हा असणारा रस नावाचा जो विषय आहे, हे रसना जी आहे, हे रस विषय आपल्याला त्या ठिकाणी विशेष रूपानं बांधतो. म्हणून संत महात्म्याचं काय खातो आम्ही कासया सांगाते, तुकोबरा म्हणतात का नाही, कसं लागतं आम्हाला माहित नाही, कासया सांगाते. सांगाते शब्दाचा अर्थ सोबत, सांगाते म्हणजे सांगा असा अर्थ होत नाही, काही काही महात्म्य असा अर्थ करतात. सांगाते शब्दाचा अर्थ होतो सोबत. कशाच्या सोबत काय खातो हे असणारा माहित नाही. काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे हे लागते नेणोमुखी, कसं लागतं आम्हाला माहित नाही. संत रसामध्ये बुडालेले नाहीयेत. आपण रसामध्ये बुडालेलो आहे, आपल्याला थोडं मीठ कमी झालं तरीही चालत नाही, म्हणून रस विषय असा आपल्याला विशेष रूपानं बांधतो. मग ते रस गोडी करिता घडीन विसंबे धरी ममता, मग गंध विषय गोडीता होईत होता त्या कैसा, आवडे सुमन चंदन बुका केशर विलेपन, ऐसे पाचही विषय जाण जडले संपूर्ण सन्माने. आणि मग त्याला बुक्का काय लावतात, कोणतं अत्तर आणायचं महाराज तुम्हाला, आता अत्तराचे प्रकार वेगवेगळे निघालेले आहेत, कोणते असणारे त्या ठिकाणी अत्तर आणायचे, कोणतं असणारं सुगंधी द्रव्य आणायचं सांगा आम्हाला. मग केशर काय लावतात वगैरे वगैरे एवढं करतात. आणि ते सुवासिक फुलाच्या माळा वगैरे तिथं गुंतल्या जातो. आणि मग जय जय जन वंदिती तेशी त्याची निंदा करीती, परी अनुताप अनुपजे चित्ती ममता निश्चिती पूजकाची. 5 विषय कसे बांधते हे तुम्हाला थोडक्यात नाथांच्या शब्दात सांगितलं. माझ्या पदरचे शब्द नाहीत, नाथरायांचे शब्द आहेत. माझ्या नाथराया वर्णन करतात. हे विषय ज्यासी नाही विषय आसक्ती, आपल्याला विषय आसक्ती आहे ना, आपला विषय वासना उत्पत्ती आपल्याला असणाऱ्या त्या ठिकाणी हे विषय उत्पन्न होतात आणि विशेष रूपानं हे 5 विषय तुम्हाला आम्हाला असं बांधतात. आणि मग जो विषयानं बांधलेला आहे, ज्याच्या अंतःकरणात विषय आहेत असा असणारा जो व्यक्ती आहे तो बद्ध आहे, आणि ज्याच्या अंतःकरणात विषय वासना नाहीये तो असणारा मुक्त आहे, असं नाथराय वर्णन करतायत. चला पुढे. देही असो निविदेह स्थिती, ज्याशी नाही विषय आसक्ती,